एकनाथ शिंदेंनी अंबादास दानवेंना एक ऑफर दिली आहे। अंबादास दानवेंनी इतके मुद्दे मांडले की शेवटचं भाषण ते आहे की काय असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केलाय। तुम्ही एवढंच सांगतो, तुम्ही भाषणामध्ये एवढे विषय मांडले आहेत की किती विषय मांडले तुम्ही। तुमचं काय शेवटचं विरोधी पक्षनेत्याचं भाषण आहे? सगळं बोलून घेतलं तुम्ही। अरे बाबा, तुमच्या मित्र पक्षाने तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लावला असला तरी सुद्धा आम्ही लोक आहोत तुमच्या प्रेमाचे। तुमचे नेते मागे उभे राहिले नाही तर सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याचा मान सन्मान करण्याची आमची संस्कृती आहे। सत्तेच्या खुर्चीसाठी कोणी काय काय सोडलं 2019ला माहित आहे। हिंदुत्व सोडलं, वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या तंबूमध्ये छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही। आणि म्हणून हे नैतिक त्यांना अधिकारही नाही। आणि मग बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम असले लोक काय काय करतात, कशाला पाहिजे हे सगळं? मी कधी पातळी सोडून बोलत नाही। कमरेखालच्या वार म्हणजे बिलो द बेल्ट मी कधी टीका करत नाही। माझा तो स्वभाव नाही आहे। पण मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढं लक्षात घ्या, अगर फितरत हमारी सहन करने की नहीं होती, फितरत हमारी सहन करने की नहीं होती तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती। अरे तुम्ही आरोप करत राहा, हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर देणार। 2.5 वर्ष आम्ही तेच केलं, म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।